हाय, हॅलो, नमस्कार सगळ्या ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आमच्या गावची म्हणजेच हनुमंताची जयंती आणि हनुमंताची जत्रा. आणि आमच्या श्रीशाचं इकडे बघू शकता, ती पूर्ण गुलालामध्ये राड झाली आहे. आणि आमच्या गावात जी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत तिला गुलाल लावून राड केला आहे. आणि हे आहे आमच्या गावचं मंदिर, आमच्या गावचं ग्रामदैवत. तर इकडे बघू शकता तुम्ही, आज आहे आमच्या ग्रामदेवताची म्हणजेच हनुमंताची यात्रा. तर इकडे आता आंबिलगाडीची मिरवणूक निघली होती दुपारी. भर उन्हात ही मिरवणूक निघते. तर अशा पद्धतीने देवाचा फोटो ठेवून गावातून मिरवणूक काढली जाते. आणि त्याच्या मागे सगळेजण डान्स करतात. डॉल्बीसुद्धा होता आणि बँजोसुद्धा होता. आणि त्याच्या मग आमच्या दारात आल्यानंतर आमच्या मम्मीने बैलांच्या पायावर पाणी घातलं, पूजा करून घेतली. बैलांना हळदी कुंकूसुद्धा लावला. जे साईडला असतात त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावला. देवाला आरती केली. असं प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घराच्या दारामध्ये केलं जातं. आणि या गाडीच्या पाठीमागे सगळ्या बायका आंबील घागर घेऊन जातात देवळापर्यंत. असं पूर्ण गावातल्या बायका या गाडीसोबत आंबील घागर घेऊन जातात, म्हणूनच याला आंबील गाडी असं म्हणतात. आणि ही वर्षातून एकदा आमच्या गावची यात्रा होते. तर खूप उत्साहात आणि खूप आनंदात ही यात्रा पार पडते. मस्त अशी मिरवणूक निघते. तर ही घागर मीच घेणार होते, पण माझ्या काकांची मोठी मुलगी आल्यामुळे ही घागर तिने घेतली, कारण श्रीषा कोणाकडे राहत नव्हती. मग इथे आमची वहिनी, आमच्या गल्लीतल्या खूप साऱ्या बायकांनी अशा पद्धतीने आंबील घागर घेतली होती. तर वर्षातून एकदा अशा पद्धतीने आमच्याकडे असते, ही हनुमान जयंती साजरी केली जाते. तर इथे अशी मिरवणूक निघली होती आणि इकडे बघू शकता सगळेजण. तर आंबील गाडी देवळापाशी पोचली. त्यानंतर सगळ्या बायकांनी देवळाच्या भोवत्यानं 5 प्रदक्षिणा काढल्या. आणि त्यानंतर आता आम्ही देवदर्शन घेतलं. तर इकडे श्रीषा आणि मी सुद्धा देवळामध्ये गेलो होतो, देवाचं दर्शन केलं. आणि त्यानंतर असतो गावामध्ये प्रसाद, महाप्रसाद असतो.
तर तिथे सगळ्यांना महाप्रसाद अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसाद असतो. सगळेजण महाप्रसादला येतात. त्याच्यामध्ये असते खीर, भात, भाजी आणि देवाचा प्रसाद घ्यायला लांब लांबून खूप माणसं येतात. तर त्याच संध्याकाळी होता कार्यक्रम ढोलकीच्या तालावर. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी, यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मारुतीची पालखी गावात येते. सगळ्यांच्या घरी पुरणपोळी बनवली जाते. तर देवळापाशी जाऊन सगळ्यांचा नैवेद्य गेल्यानंतर पालखी काढली जाते. पालखीची गावभर मिरवणूक काढली जाते. आणि त्याच संध्याकाळी होत्या बैलगाड्याची शर्यत, त्यानंतर घोडागाडी शर्यत, गावगणना शर्यत आणि ज्या बाहेरून येतात त्या बैलगाडी शर्यत होत्या. तर इथे बघू शकता आमच्याच गावातल्या एकाचा पहिला नंबर आला होता बैलगाडी शर्यतीमध्ये. त्यानंतर इकडे बक्षीस वितरणसुद्धा झालं. अशा पद्धतीने गावची आमच्या वर्षाची हनुमंताची जयंती, हनुमान यात्रा पार पडली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.